या स्पर्धेची भल्या मोठ्या प्रमाणामध्ये जी चर्चा आपण बघितलेली आहे आणि आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेची दखल संपूर्ण कर्जत तालुका, अखंड रायगड जिल्हा आणि अनेक विभागामध्ये घेतली जाईल. कारण अगदी आपण पाहू शकतायत कर्जत टेनिस क्रिकेट या लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी ऑनलाईन प्रेक्षकपीत होत असताना आपल्याला बघायला मिळते आहे. आणि जरूर आजच्या रात्रीमध्ये आपण सर्वजण ऑनलाईनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण बघू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी क्रिकेटचा हा रम्यस्तरीय खेळ जो मात्र एन्जॉय करणार आहोत. बाडर मैदानावरती पाठवले गेलेत. खेळपट्टीवरती आपण बघाल मयूर आणि त्याच्या सोबतीला जयेश हे दोन बाडर मैदानावरती दाखल होत आहेत आणि बरोबरीनं खांडस टीमच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी विपुल तिथे दाखल होत आहेत. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. प्रेक्षकांची नजर आता या सामन्याच्या दिशेने वळेल आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टेक्निकल टीम आता ऑनगोईंग बॅटलच्या दिशेनं आता इथून सज्ज होती आहे. ऑफिशियल्स देखील मैदानावरती दाखल होतील. सामना 4 षटकांचा बघायला मिळतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज धाडसी डिसिजनला फॉलो केलं सामन्यामध्ये बांसोली टीमने. त्यामध्ये आता कशा पद्धतीचा खेळ होईल या दृष्टिकोनातून आपण उतरलोय. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न होता, जिथे आपण बघाल शॉर्ट पॉइंटमध्ये भरपूर मोठी संधी होती. अक्सर नामी संधी टुकरावली मैदानावरती गोलंदाजी करत असताना खांडस टीमच्या क्षेत्ररक्षक आपण पाहिले तिथे अशोक या क्षेत्ररक्षकाने विकेट जर मिळाला असता तर सामन्यामध्ये एक्झॅक्टली आपण पाहू शकता दबावमध्ये सापडली असती बॅटिंग करत असताना बांसोली टीम, पण तसं झालं नाहीये. कॅच सुटला, परिणामी एक सिंगल जी मात्र इथून गवसण्यात यशस्वी राहिले आहेत. बॅटिंग करत असताना तिथे जयेश. आता बांसोली टीम दाफलकाचा खुलासा नोंदवतीये. एक पुढे ठेवला. ऑन ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. फक्त आणि फक्त दिशा दाखवली जाते. त्याचं एक कारण मैदानावरती खूप चांगल्याच पद्धतीने दर्शवत आहेत. बॅटिंग करत असताना बांसोली टीमचे बॅटर दबाव बनवून द्यायचा नाही. अपोजिट गोलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघताय खांडस टीमच्या बॉलर्सला जर फलंदाजी सेट राहिली मग इथे धावा येऊ शकतात. आणि त्याच दृष्टिकोनातून मैदानामध्ये आपण बघाल दोन्ही बॅटर सोचून आणि समजून स्वतःला अगोदर वेळ देतात, मग दाफलकाला वेळ देतील. शपलोन खेळण्याचा प्रयत्न. वेग भरपूर आहे. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये विपुल हा गोलंदाज इथे आपल्याला बघायला मिळतोय. शारीरिक क्षेत्रातून मैदानावरती आपण पाल खूप चांगल्या पद्धतीचा वेग ट्रान्सफर करत असताना विपुल जो खेळपट्टीवरती आपण बघताय पहिल्या स्पेलमध्ये जिथे सध्या तरी डॉट बॉलचा वापर केला आहे. खूप चांगली स्पर्धा जी आपण बघताय तिसऱ्या रात्रीमध्ये आता पदार्पण झाली आहे. पहिला सामना खेळपट्टीवरती बघायला मिळतोय. आमने सामने दोन्ही टीमचे धुरंधर लढतायत. फटका बॅटची टॉपेज घेऊन आपण बघाल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तिथे ट्रॅव्हलिंग करतोय आणि सेकंड रनचा प्रयत्न करत असताना खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये आता कन्वर्ट केल्या 2 रन्स. सोचून आणि समजून मैदानामध्ये आपण बघाल फलंदाजी इथे धावा घेत आहेत. गोलंदाजी तितक्या चर्चेत आहे. म्हणतात ना आपली चर्चा ही आपल्यालाच करावी लागते, कारण लोक ही तुम्हाला खूप वेळा ट्रोल करण्यात व्यस्त असतात. म्हणून त्यांना जर तुम्हाला दर्शवायचं असेल आपण काय चीज आहोत, मग तुम्हाला मैदानावरती आल्यानंतर आपली चर्चा स्वतःलाच करावी लागेल. आज दोन्ही संघ आपण बघू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं आमने सामने खेळत आहेत. लेन थोडीशी मागे ठेवली पडल्यानंतर आपण पाल फलंदाजाला थोडीशी उलखावणी दिली आहे. आत्ता जर क्रिकेट म्हटलं मग कटर लेंथवरती भरपूर ओळखलं जातं गोलंदाजांसाठी आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल विपुल जो खांडस टीमकडून गोलंदाजी करतो तो सध्या तरी खूप चांगल्या इकॉनॉमिकल क्षेत्रातून गोलंदाजी करतायत. 5 बॉलचा खेळ संपन्न केला स्पेलमध्ये. हो पुढे ठेवले. स्लॉटमध्ये मिळाला. आजच्या रात्रीतली सुरुवात जी या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती धमाक्यात केली आहे आणि लांगणला आलाय मल्टीजिट सिक्सर. तर चांगल्या पर्सेंटेजमधून आपण बघाल 40-45 धावा बनवू शकतायत. पण इथे तर चांगल्या पर्सेंटेजमधून आपण बघाल 40-45 धावा बनवू शकतायत. पण इथे याही पलीकडे जर मोठं दाफलक इथून बनवायचं असेल बॅटिंग करणाऱ्या बांसोली टीमला तर आक्रमण दर्शवणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. बघा पहिल्या रात्रीपासून दुसऱ्या रात्रीपर्यंत या स्पर्धेमध्ये ही खेळपट्टी आपल्याला खूप काही सांगत असताना आपण बघितली आहे. नुकतंच आपण पाहू शकाल आमचे साथी समालोचक अंकुश सर इथे उपस्थित होत आहेत. सरांचाही करूया
मोस्ट वेलकम. खूप चांगलं बॅटर रमतंय मैदानामध्ये. आपण बघाल षटक क्रमांक आता 2 ला सुरुवात होईल, जिथे भावेश आलेत. स्कोरबोर्डला 10. हो, पुढे ठेवलाय. लेंथ बरोबर चांगली आहे. फलंदाजाच्या बॅटफ्लो पासून चेंडू थोडासा लांब ठेवला आणि त्याच कारणाचं आपण बघताय डॉट बॉलचा वापर गोलंदाजी करत असताना भावेश. आज चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण प्रश्न इथे खेळाचाच नाहीये तर आपल्या गावाचा आहे. आणि नेहमीच गावाचं क्रिकेट म्हटलं मग तुम्हाला आपापल्या माध्यमातून पर्सेंटेज हे 100% मधून देणं गरजेचं आहे. आणि त्याबाबत आता सध्या गोलंदाजी करत असताना खांडत संघ भरपूर चर्चेत आहे. मागच्या षटकामध्ये अंतिम बॉलवरती षटकार आला म्हणून काय झालं. आमच्याकडे ताकद आहे कमबॅक करण्याची आणि ती ताकद मैदानावरती गोलंदाज डेफिनेटली भावेश दर्शवतायत. फलंदाजीला डॉमिनेशन केलं जातं. स्कोरबोर्डला फक्त 10 धावा आहेत. दबाव बनलेला आहे बॅटिंग करणाऱ्या बांसोली टीमवरती. ओ, चेंज ऑफ पेस, गती बदलली. विकेट किपर थोडीशी मिस्टेक करतात, सिंगल साठी निघाले आहेत. मोठा धोका आणि त्या धोक्यामध्ये आपण पाहाल फलंदाज डेफिनेटली आपला विकेट गमवेल धाबाच्या माध्यमातून. आणि मेन अंपायर दर्शवतात व्हाईट प्लस विकेट. फलंदाज बाद डिझाईन. हे न माघार त्यांच्या रक्तात नाही, जनतेचा तो सेवक आहे. हे न माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो, डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही. बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्या. 11ला पहिला धक्का इथून बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय बांसोली टीमला लागलेला आहे. गरज नव्हती, परंतु तिथे मोठं प्रश्नचिन्ह बनलं होतं. धावा येत नव्हत्या मागच्या दोन्ही चेंडूवरती. आपण डॉट बॉल्स वापरत असताना भावेशला बघितलं होतं आणि त्याचमुळे जयेशने कुठेतरी इथून चाणक्षपणा दर्शवला. स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आहे. नवीन बॅटर फलंदाजीसाठी तिथे आता दिनेश. हो, लोबो फुल टॉस, बरोबर कनेक्शन टिपिकल आहे. आणि फुल टॉस म्हटला मग फलंदाजाला भरपूर मोठी परभणी असे आणि त्यामध्ये आता कबुली केली आहे. 6ची सिक्सर. थँक्यू डीजे. वा भाई वा, क्या बात आहे. जबरदस्त चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये आपण पाहताय. जयेश दर्शवतात दबाव होता, परंतु दबावला हँडल करणं जाणतोय. खेळपट्टीवरती बांसोली संघ बेस वर्सेस बेस असं युद्ध जे मैदानामध्ये सुरू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सध्या मेन अंपायर दर्शवतात लेगस्टंपला चेंडू सोडतोय. व्हाईट बॉल. भावेश सुरुवातीच्या 2-3 चेंडूवरती चर्चेत होता, परंतु त्याच्यानंतर आता भावेश वरती देखील दबाव काय चेंज आहे स्पष्टपणे दिसून येत आहे. खांडत संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे, जिथे भावेश सध्या या स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत. आणि भावेशची आता कठीण परीक्षा सुरू राहिली, जिथे आपण पाहाल आणखीन एक धमाका फोडलाय बॅट्समन जयेशने. आलाय लांबच लांब, दूरच दूर, लॉंगॉनला क्लिअर करत असताना तुफानी आणि सन्नाटेदार सिक्सर. थँक्यू डीजे. जयेश मैदानामध्ये ओपनिंग ऑर्डरमधून फलंदाजीसाठी आले आणि त्याने आता आपल्या बॅटमधून उदाहरणं द्यायला सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये शांत होता. लास्ट बॉलवरती तिथे त्याने आक्रमण दर्शवलं, पण त्याच्यानंतर आता भावेशच्या विरोधात इथून चांगल्याच पद्धतीचा खेळ जयेश दर्शवतात. म्हणतात ना, वाघ जोवर शांत असतो तोवरच तुम्ही त्याला शांत ठेवू शकता. एकदा की वाघाने डरकाळी फोडली मग तिथे वाघाला रोखणं हे तुम्हाला कठीणच राहील. मैदानामध्ये स्पष्टपणे उदाहरणं देतोय. बॅटिंग करत असताना मैदानावरती जयेश. बांसोली संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यामध्ये फलंदाजी का घेतली याचं उत्तर मैदानावरती जयेश आणि संपूर्ण बांसोली टीमने आता द्यायला सुरुवात केली आहे. 24 बनल्यात एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. भावेशच्या विरोधात आक्रमणं दर्शवलेत. आता चर्चा होती आहे खांडस टीमकडून
की इथून विकेट येणं गरजेची आहे. जयची विकेट जर मिळाली मग पुन्हा एकदा सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकेल, धाब्यांची कोंडू बनू शकेल. पण त्यासाठी जयेशला बाद करणं ही तितकीच महत्त्वाची बाब या सामन्यामध्ये आपण बघाल. दुसऱ्या षटकाचा खेळ खेळपट्टीवरती सुरू आहे, जिथे खांडस टीमला आता भरपूर मोठा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये उभारत असताना आपण पाहिलेला आहे. ओलोवा फुल टॉस बॅट्समॅन खूप चांगला आहे आणि तिथे आपण पाहाल क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल निघून गेलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे मस्त काबर दशक आलाय पुन्हा एकदा मॅक्सिमम सिक्सर. जिल्ह्यात दादाचं गाजतंय लय ते नाव, गाजतंय लय ते नाव, दादाचं गाजतंय लय ते नाव. अहो चर्चा त्याच्या नावाची होते ती गावोगाव, होते ती गावोगाव, चर्चा होते ती गावोगाव. हे राजा मान. थँक्यू डिझाय. भावेश वाटत होतं या षटकामध्ये सक्सेस ठरतील, पण आता खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल बॅटर जयेशने आपल्या नावाचा दबदबा आणि आपली कॉलर जी मात्र इथून टाईट केली आहे. 30 धाबा स्कोरबोर्डला आपण बघाल. भव्य मानाची आणि अभिमानाची स्पर्धा जी आपल्याला बघायला मिळते आहे. आदरणीय नारायणजी दादा डामसे यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग असलेली आणि त्याचबरोबर जयगावदेव क्रिकेट संघ अंबेरपाडा आयोजित हा सभापती चषक तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्या फलंदाजीची खात्री पटवली आहे. बॅटर जयेशने फुल टॉस होता, स्वीप केलं आणि आपण बघताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला अजून एक धमाका 4. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू डिझाय. अक्षय रिप्ले मध्ये आपण स्पष्टपणे बघाल लेगसमला सोडणाऱ्या चेंडू फुल टॉस वरती आता टोल केलं. ऑलमोस्ट तिथे आपण बघाल चेक केलं गेलं आणि त्याच्यानंतर स्पष्टपणे निर्णय 6 षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. दुसऱ्या स्पेलमध्ये आपण बघाल 26 मिळाल्या बॅटिंग करत असताना बांसोली टीमला आणि स्कोरबोर्डवरती आता बांसोली संघ 1 विकेट 36. मनस्थिती खूप चांगली आहे बॅटिंग करत असताना बॅटर जयेश आणि या धावफलकाची देखील. चला वेळेच्या बाबतीत खेळ करणं तितकंच इम्पॉर्टंट आपण बघाल. दोन्ही टीमला मी याच सूचना वारंवार पोहोचवतोय. 2 षटकांमध्ये फलंदाजी तितकीच उल्लेखनीय आपण बघितलेली आहे. बट आता सध्या इथून अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. समोर खांडस संघ गोलंदाजी करतोय. वन सेट इनिंगचा खेळ सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेन समोर आपण बघतायत सध्याच्या घडीला मेन अंपायर दर्शवतील व्हाईट बॉल, लेग अंपायर दर्शवतात आपण बघाल 1/4 दी ओव्हर बाउन्सर बॉलची ताकीद जी आता गोलंदाजाला दिली जाते. मागच्या षटकामध्ये वैभवने भरपूर मार खाल्लाय. सध्या तिसऱ्या षटकामध्ये एक्झॅक्ट भावेशने तिथे भरपूर मार खाल्ला. आता वैभव गोलंदाजी करतायत. वैभव 6 चेंडू पडल्यानंतर इथून आपण पाहाल एक चांगला विथ एक्सा बाउन्स खेळपट्टीने खूप चांगला दिलाय. डॉट बॉल 37 धाबा धावफलकावरती. टार्गेट किती धाबेचे डिसाईड होईल या स्कोरबोर्डला हेही आपण बघणार आहोत. पण त्यातल्या त्यात सध्या इथून धाबा थांबवतील का खांडस टीमचे गोलंदाज हेही बघायचं आहे. पुढ्यात ठेवलं आणखीन एक चांगला चेंडू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वैभव या स्पेलमध्ये दर्शवतायत. बघा म्हणतात ना रस्त्यामध्ये कितीही काटे उभे राहिले तरी देखील तुम्हाला जर आयुष्याचा प्रवास कठीण काळातून सोपा ठरवायचा असेल मग तुम्हाला या मैदानावरती आपल्या नावानं भरपूर झिजेचे प्रयत्न आणि कष्टाळू खेळ दाखवणं गरजेचं असतो. सध्या मैदानामध्ये वैभव जरूर आपण पाल त्या गोष्टीतून धावा थांबवतायत. बॅटची टॉप एज अँड टेकन विकेट किपरनं केलं खूप चांगल्या पद्धतीचं टेकन आणि फलंदाजाला घ्यावा लागतोय माघारीचा प्रवास. विकेट दिनेश आउट.
ब्रेक थ्रो मिळाला गोलंदाजी करत असताना सामन्यामध्ये खांडस टीमला एक्सा पोलमधील आजच्या रात्रीतला पहिला सामना सुरू आहे, जिथे सध्या बॅटिंग करतोय बांसोली संघ. 37ला 2 लॉस या सामन्यामध्ये केल्यात बांसोली संघाने. व पुढे ठेवलंय कमी गतीचा चेंडू, फलंदाजाला मात्र तिथे हुलकावणी दिली आहे. सिंगल साठी प्रयत्न करत असताना बरोबर आता या बॉलवरती आपण बघाल लेग बाईज मधून एक सिंगल जिथून कन्वर्ट होत असताना बघायला मिळते आहे. चांगलं क्रिकेट सुरू आहे. आतापर्यंत मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बांसोली टीमला धाबा घेण्यात यशस्वी क्षेत्र मिळालंय. गोलंदाजी करत असताना खांडस संघ देखील वैभवच्या या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. म्हणजे सामना सध्या तरी बॅलन्स लिमिट क्षेत्रामधून सुरू झालेला पण बघाल. वन सेट इनिंगचा खेळ सुरू आहे, जिथे सध्या आपण पाहाल जयेशने अक्षरशः आपल्या नावाची दखल या सामन्यामध्ये दिलेली आहे. हो, स्ट्रायकर एंडवरती जयेश, ज्या फलंदाजाने आघाती कामगिरी केली आहे, पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने करत असताना आपण बघितले बॅकवर्ड स्वलेक्ष क्षेत्ररक्षक, परंतु झेल पकडता आला नाहीये. कॅच ड्रॉप सेट बॅटलला जिवंत आणि त्यातल्या त्यात 2 धाबाच्या मात्र या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. भरपूर मोठी चुकीची सध्या मैदानावरती या सामन्यामध्ये करत असताना आपण त्या क्षेत्ररक्षकाला बघितलं. अगोदरच गोलंदाज मागणे राहिले, त्यामध्ये वैभवने इथे या षटकामध्ये चांगला खेळ तर जरूर दर्शवलाय, पण रणनीतीवरती धावफलक खूप सुंदर आहे. आणि त्यामध्ये आपण पाहू शकतात या सामन्याच्या नक्कीच या चित्रपटामध्ये अजून एक चांगला शिक्का मुर्तब करत असताना बॅट्समन आपण बघू शकाल स्ट्रायकर एंडला जयेशला सिक्सर. जबरदस्त कनेक्शन, खतरनाक स्ट्रोक मैदानामध्ये आपण बॅटर जयेशच्या बॅटमधून पाहिला. वैयक्तिक जयेश 11 बॉल 41 वरती खेळतोय. टीम टोटल बांसोली संघ खूप चांगल्या ले मध्ये बघायला मिळते आहे. 46 धाबा या धावफलकावरती बनलेल्या आहेत. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाही, गोलंदाजी करत असताना विनंती असेल खांडस टीमला. बॅटल खूप सुंदर आहे मैदानामध्ये आपण पाहाल. वन सेट इनिंगचा खेळ सुरू आहे, जिथे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला प्राधान्य दिलं आणि बॅटिंग करत असताना एकट्या जयेशने सध्या मैदानामध्ये आपण बघाल अहंकारी फलंदाजी जी मात्र इथून दर्शवलेली आपण पाहिली आहे. 46 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूचा सामना केलेला आहे या डाबामध्ये बॅटिंग करणाऱ्या बांसोली टीमच्या बॅटर्सने. विकेट हॅट्रिकसाठी इथून पारितोषिक येत असताना आपण बघाल आदरणीय समीरजी भोईर, त्याचबरोबर मेघनाथ दादा आणि आदरणीय साई दादा या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण पाहाल गोलंदाज राहुलसाठी विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं पारितोषिक जे आपण पाहाल. 46 धाबा धावफलकावरती बनलेल्या आहेत. सामन्यामध्ये आपण पाहाल सध्या अंतिम षटकाचा खेळ इथे शिल्लक राहिलेला आहे. स्लॉग ओव्हरला सुरुवात होईल. सध्या शेवटच्या स्पेलमध्ये राहुल आले आहेत. गतिमंत चेंडू पडल्यानंतर आपण पाहाल समोर फलंदाज स्ट्रायकर एंडवरती महेशला मात्र थांबवण्यात यशस्वी ठरतील. डॉट बॉल. खांडस संघ यासाठी भरपूर ओळखला जातो. मागच्या दुसऱ्या षटकामध्ये मार जरूर पडला, तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी तिथे वैभवने केली, पण आता शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या जातील की वाढल्या जातील हेही बघायला मिळेल. फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल केलाय. हात ठोका दे दनादन बॉलने केलाय. उडत्या नभाचा सफर सिक्सर. कडून आता रेफर करण्यासाठी सांगितलं जात आहे. चेक केलं जाईल आणि आता चेक होत असताना आपण बघाल तिसरे पंच दर्शवतात चेंडू डीप होतोय म्हणजे फेल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू मैदानामध्ये गोलंदाज राहुल वापरतात, पण तिथून 6चा शिक्का जो मैदानामध्ये आपण लेखत असताना बघितला बॅट्समन महेशला. फुलटॉस म्हटला तर फलंदाजासाठी भरपूर नामी संधीचा चेंडू असतो आणि त्या चेंडूवरती अक्सर बॅटर हे भरपूर चर्चेत असतात आणि ते आपण सातत्याने या सामन्यामध्ये बघितलेलं आहे. लेन थोडीशी मागे ठेवली पडल्यानंतर एकचा बाउन्स खूप चांगला मिळतोय. डॉट बॉल. 52 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे, जिथे सध्या राहुलने आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहाल धाबा रोखण्याचा प्रयत्न जरूर दाखवलेला आहे.
हो, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, रन्स घेण्याचा प्रयत्न केले तिथे आपण पाहिलं आता धावबाची संधी आहे. ऑलमोस्ट आपण बघू शकतात कदाचित आता दोन्ही पंच डिस्कस करतायत. सर विकेट आहे का? यस, फलंदाज बाद. आपण बघाल महेश इथून मैदान सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट क्रमांक इथून 52 ला आपण पाहताय तिसऱ्या या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी बांसोली टीमला लागेल. सर क्रॉसिंग चेक करायचे का? चेक केलं जाईल. क्रॉसिंग सक्सेस आहे की नाही आहे हे आता सध्या तरी पाहिलं जातं. यस, सध्या आपण बघाल महेश बाद आहेत. क्रॉसिंग ही डेफिनेटली झालेली आहे असं पंच दर्शवतात आणि ऑलमोस्ट आपण स्पष्टपणे टीव्ही स्क्रीनवरती बघितलंही आहे. तिसरा विकेट या सामन्यामध्ये खोबावा लागतो आता बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये बांसोली टीमला. 52 धाबा दाफल का भरती आहेत. डेतोरचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज राहुल गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये जर धाबा थांबवल्या हो, यावेळेस देखील शपलून खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानामध्ये राहुलने मात्र आता पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा या सामन्यामध्ये दर्शवली आहे. बघा, आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी शक्य असतात, फक्त आणि फक्त तुम्हाला प्रयत्न करणं ही गरजेची गोष्ट असते आणि त्याबाबत सध्या मैदानावरती खांडस टीम चांगल्याच पद्धतीने खेळ करते. हाही चेंडू खूप चांगला लेकडचा वापर केलाय. समोर षटक समाप्तीचा इशारा जो मात्र पंचांनी दर्शवला. षटक चौथं संपेल म्हणजेच वन सेट इनिंगचा खेळ संपतोय. जिथे बॅटिंग करत असताना बांसोली टीमला पण पाहिलं अंतिम स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या बांसोली संघाला आणि बांसोली संघाने मजल गाठली आहे स्कोरबोर्डवरती. 52 धाबे भरती. वैयक्तिक जयच्या बॅटमधून 13 बॉल 41 हे नॉक आपण पाहिलं, इनिंग पाहिली आणि बरोबर 4 षटकाच्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बांसोली टीमने 52 बनवल्या. 53 धाबेचं लक्ष असेल. आपण बघू शकतायत ऑन स्क्रीनवरती. जरूर आपण वन सेट इनिंगचा खेळ कसा राहिलेला आहे हे जरूर बघाल. विपुलच्या बॅटमधून विपुल तिथे आपण गोलंदाजी करत असताना बघितले होते. ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केला. भावेश मार खाल्ला, 26 खर्च गेला. वैभवाला त्याने थोड्याशा डाबात थांबवला आणि राहुलने पुन्हा एकदा या डाबाला रोखलेलं आपण बघितलं. सामन्याचं पहिलं सत्र संपलं जिथे 52 झाल्या. 53 धाबेचं लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच पुढच्या सामन्याचा आपण टॉस करतोय कारण इनिंग ब्रेक इथे झालेला आहे. चला पुढचा सामना आपण बघाल धोत्रे विपक्षात तळपे वडवली या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या. टॉस केला जातोय लगेचच. आज आमच्या साथीने आपण पाहू शकाल अंकुश सर देखील जॉईंट आहेत आणि त्याचबरोबर ऑफिशियल्स आपण बघतायत मंदार सर देखील जॉईंट आहेत. खऱ्या अर्थानं जांभूवाडी काचकोली चषकामध्ये मंदार सरांसोबत आम्ही जरूर ती स्पर्धा कव्हरअप केली होती आणि जरूर आज मंदार सरांच्या सोबत आम्ही पुन्हा एकदा भेटलेलो आहे. चला धोत्रे विपक्षात आपण बघाल बीड हे दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या. उपस्थित असाल तर नाणेपैकी लगेचच केली जाईल. चला 53 धाबेचं लक्ष मैदानामध्ये आता डावाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सज्ज केलंय बांसोली टीमने आणि तिथे चेसिंग करत असताना खांडस संघ असेल. चला पुढचा सामना धोत्रे विपक्षात बीड हे दोन संघ आहेत. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या. टॉस होणं तितकंच महत्त्वाचं आपण बघाल मध्यसराच्या इनिंग ब्रेकमध्ये आणि जशा पद्धतीनं डावाच्या अगदी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तशा पद्धतीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये
आमचे साथी समालोचक अंकुश सर. थँक्यू. हॅल येस थँक्यू सो मच प्रकाश भला सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय आणि त्यांचे कृपया वेलकम स्वागत आपण पाहतोय. अर्थातच नारायण ढामसे प्रतिष्ठान जे गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा आयोजित ही स्पर्धा अगदी ते नाईट रणजी शुक्ला आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग सगळ्यांचं गरबा वेलकम स्वागत. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम गुरुदेवा सर्व कार्य तू सर्वदा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता ज्यांना गौरवलं गेलं ज्या जिजाऊ माता ज्यांच्या स्मृतीस वंदन करतो. रायगडावरती खडे बसवले शिवरायांच्या पायी रायगडावरती खडे पसरवले शिवरायांचा पायी हेच माणिकामा मोठी दुसरी दौलत नाही. या भूमंडला पायी आणि धर्मरक्षणापायी श्री समर्थ स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला नाही. उरी स्वप्नांना बाळगलं हिंदवी स्वराज्य घडवणारे ते राजाजी राज हेवी राज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचं बंधन करतो. आणि या स्पर्धेला सुरुवात आपण या ठिकाणी करतो. फर्स्ट बॉल या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टोटल धाबा संख्या 52 बनलात आणि त्याचा पाठलाग चालू आहे. बॅटची लिडिंग आहे लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चालला सीमा रेखा पार 4 रन. सभापती नारायण ढामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन लाखा लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती लाखा लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण ढामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण ढामसे साहेब चषक सभापती. थँक्यू डिसर थँक्यू सो मच. 4 धाबा या चेंडूवरती आलात आणि 4 धाब्यानं मात्र श्री गणेश आता पाहायला मिळतोय. 4 धाब्यानं मात्र संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज विपुलच्या बाटमधून चौकार आपण पाहिला. तीच 52चा पाठलाग ह्या 5 मध्ये चालू आहे आणि पहिला चेंडू डॉट आल्यानंतर या बॉलवरती आला चौकार. पुन्हा एकदा लिडिंग एज 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी बीट करत चाललाय सीमा रेखा पार 4 रन. अरे कोण रे आला तो कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्या आला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण ढामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण ढामसे. थँक्यू डिसर थँक्यू सो मच. अगदीच चला स्पीडअप घ्या बघा विनंती असेल स्पीडअप घ्या दोन्ही संघांना विनंती असेल. सलगच्या 2 चौकार आलेत फलंदाज विपुलच्या बॅटमधून. अगदीच या सुरुवातीची गरज होती आणि त्याच इंटेक्शननं सध्या बॅटिंग आता विपुल करतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूरवरती आता कुठेतरी आक्रमण करायला सुरुवात केली कारण डॉट बॉलनं या सामन्याची सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर मध्ये सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लीप अगदीच फुल टॉस होता आणि त्याला फेकून दिलंय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार फलंदाज विपुलच्या बॅटमधून चौकार. या नावात दम हाय रे आमच्या नारायण ढामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण ढामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू डिसर थँक्यू सो मच. या मध्ये थोडंसं लेन थोडीशी पुढे होती आणि इथून सरळ बीट करत चालला. या मध्ये फलंदाज विपुलला हा डॉट बॉल कमालीची गोलंदाजी राहिली. सुरुवात डॉट बॉलनं झाली होती त्यानंतर सलगचे 3 चौकार आपण पाहिले आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली दमदार सुरुवात इथून खांडत संघ आपल्याला या दुसऱ्या इनिंग मध्ये करत असताना विपुलच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार आपण आतापर्यंत पाहिलेत.
शॉर्ट पिच लेंथ होता मात्र इथून प्रॉपर कनेक्शन नाहीये रनआउट साठी चान्स आणि इथून मात्र आता नक्कीच पंचांचा इशारा येतोय OUT पासमन आउट. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका. येस थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहतोय अमरदादा लांगे त्याचबरोबर नारायण डामसे प्रतिसाद व गावदेवी क्रिकेट संघ अंबरपाडा आयोजित नाईट रंजन शृंखला आपण पाहतोय. अगदीच त्यांचं टायटल सॉन्ग आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी पहिली विकेट या ठिकाणी गरज होती का आज प्रश्न इथं निर्माण झाला असेल. खऱ्या अर्थानं विपुल चांगले बॅटिंग करत होता परंतु अशा निर्णायक क्षणी आलेली ही विकेट फार काही सांगून जाते. या बॅट्समध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅट्समन वैभव. राहुल ऐंकर आणि वैभव डुकरे ही जोडी आपल्या मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. विपुल पास झालाय सलामीचा फलंदाज तो दबावामध्ये आहे सध्या. थोडंसं आता अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं आला असेल कांडल संघ या मॅचमध्ये कारण सुरुवात फार चांगली राहिली होती परंतु इथून ज्या पद्धतीने विपुलची विकेट आली रनआउटची विकेट मी तर म्हणेन इथून गरज नव्हती कारण चांगली बॅटिंग सध्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय धाबा आल्या होत्या परंतु अशा परिस्थितीमध्ये घेतलेली रिक्स त्या ठिकाणी कुठेतरी मी तर म्हणेन विपुलला यावेळेस देखील बुडत होता अगदी आडबा क्रॉस बॅटनं मिड विकेट बॉलन घेतलंय चेंडून पंच त्या ठिकाणी बल्ले जात आहेत आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं बॅट बॉलचा इशारा पंचांनी केला पण तो आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्या ठिकाणी चॅलेंज केलं ह्या निर्णयाला आणि इथून नक्की स्क्रीनवरती चेक केलं जाईल. आणि इट इज बॅट बॉलचा इशारा येतो पंचाचा तिसऱ्या पंचाचा इशारा. इथून अतिरिक्त पडल्यानंतर अतिरिक्त बलन चेंडू घेतलं आणि इथून बॅट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांनी केलेला आहे. एक्स्ट्राची धाब बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती कट केलाय पुन्हा एकदा गली पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण फार चांगलं त्या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला जातो आणि इथून कदाचित डायरेक्ट हिट झाले असते तर कदाचित इथून मी तर म्हणेन बामला बनला असता परंतु एक धाब या चेंडूवरती भिडले जाते बॅटिंग करत असताना खंडस टीमला आणि एका धाबेनं आता संघ पुढे जातोय. एकूण धाबा फलकावरती धाबा सध्या पाहायला मिळतील 15 धाबा 53चा पाठलाग या मॅचमध्ये चालू आहे. 16 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल 38 धाबांची. 16 मध्ये 38 धाबांचं समीकरण इथून थोडंसं कठीण बनत चाललंय परंतु इथूनही मोठे फटके आलेत कदाचित या सामन्यामध्ये खंडस संघ रिकून राहिला आणि त्याच इंटेक्शन हा बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेखा फार दॅट इज मॅक्झिमम इट 7 धाब्यांसाठी ठोकलाय षटकार. डेफिनेटली षटकार आलाय फलंदाज राहुलच्या बॅटमधून षटकाराची नितांत गरज होती आणि तो षटकार आपण पाहतो राहुलच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळतो. टीमची तो धाबा संख्या 21 वरती संघ जाऊन पोहोचलाय. अगदीच मागच्या काही चेंडूवरती धाबा बनलाच नव्हता परंतु इथून मात्र या चेंडूवरती मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच याच इंटेक्शननं बॅटिंग करावे लागेल. आता इथून राहुल आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय वैभवला सध्या हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विपुलची विकेट मी तर म्हणून लवकरच या ठिकाणी गमावली होती परंतु इथून पार्टनरशिप हा 2 खेळाडूंमध्ये बिल्ड होणं फार महत्वाचं राहील. शॉर्ट पिच लेंथ हुक केलंय पीक करायचं होतं परंतु फटका फसलाय मिड विकेटला. ऑड कॅच ऑफ द मॅच आणि इथून मात्र महत्वाची विकेट फलंदाज राहुल ह्या चेंडूवरती होईल बाद. दादांची कीर्ती आहे महान कर्जत शहराची दादा शान
कर्जत शहराची दादा शान, कर्जत शहराची दादा शान. नादाला लागत नाही कुणी आहे दरार हो आगाचा, नादाला लागत नाही कुणी आहे दरार हो आगाचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. थँक्यू टीचर, थँक्यू सो मच. नक्कीच संपूर्ण कौशल्य विभाग संपूर्ण आपण पाहतोय या विभागामध्ये डंका वाजतोय अर्थातच नारायण डामसे प्रतिष्ठान जय गावदेव क्रिकेट संघ अंबरपाडा आयोजित ही नाईट रणजी शृंखला, त्याचबरोबर अमरदादा लांगे असतील. अगदीच या स्पर्धेचे शिल्पकार उंच गेला जेलसाठी चान्स. पुन्हा एकदा अजून एक विकेट जाईल पतन. खेळाडू क्रमांक 3 या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. चला जास्त अतिरिक्त बेल खर्च करू नका विनंती केली जाईल. फिल्डिंग करणारी टीम नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी प्रेशर आता वाढलाय, दबाव वाढलाय. मी ते म्हणेन इथून विकेट वरती विकेट, डॉट बॉल वरती डॉट बॉल. एक षटकार जरूर आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर मात्र इथून चांगली वापशी गोलंदाज राजन या षटकामध्ये केली. शोभरचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी. आणि वैभवसाठी बघा बॅक टू बॅक 3 षटकार जर वैभवच्या बॅट मधून आले तर सन्माननीय. इथून हाईट फॅक्टर साठी का, हाईट फॅक्टर साठी वाईट साठी आहे का? इज डेफिनेटली हा डेफिनेटली दोन्ही चेक करायचं या ठिकाणी बघा. पॉइंट साठी देखील आणि हाईट फॅक्टर साठी देखील हे दोन. स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या पद्धतीनं चेंडू लँड होतोय. अगदी पडल्यानंतर अतिक त्या ठिकाणी भुसडी देखील घेतली आहे. स्क्रीनवरती चेक केलं जाईल केटीसी लाईव्ह एबिटच्या माध्यमातून. आणि तिसऱ्या पंचाचा इशारा येतोय वाईट बॉल, अतिरिक्त वाईट बॉल. सर या ठिकाणी हाईट नाही आहे, परंतु लाईनच्या थोडंसं बाहेर या ठिकाणी पिच होतोय चेंडू, त्यामुळं इथून वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या धाव पोहोचते 22 या धावसंख्येवरती. मेघराज आयंकर या साहेबांच्या माध्यमातून बघा वैभवसाठी बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे. आणि इथून त्या संधीचं सोनं करावं लागेल फलंदाजाला. इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा त्या ठिकाणी पंच करतील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थातच 24 वरती येणार. आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल तर 29 धाबांची. 12 मध्ये 29 धाबा या धाबा बनतील की या धाबा डिफेन्स केल्या जातील गोलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघाचा आपण विचार केला याच विभागामध्ये अगदी बऱ्याच वेळेस आमने सामने आलेत, परंतु आज खऱ्या अर्थानं कडी मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना. इथपर्यंत या धाबा मी तर म्हणेन धाबांपर्यंत पोहोचायचं असेल तर खांडत संघाला इथून बॅटिंग चांगली करावी लागेल, परंतु इथून गोलंदाजी जर चांगली झाली तर या कोणती धाबा कुठेतरी कठीण बनला जाते. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती सरळ हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंच बल्ले त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा करतायत. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त गती त्याचबरोबर वलन देखील चेंडू घेतोय. वाईट बॉलचा इशारा. वाईट बॉलनं या षटकाची सुरुवात मित्रपणे या ठिकाणी केली. गोलंदाजाला आता 12 मध्ये 28 ची गरज आहे. समीकरण थोडंसं
बदल जाते परंतु मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या ठिकाणी. विकेट किपर बीट झालेत. लेग स्लिप कडे बॅकअप थोडस चांगलं पाहायला मिळतं परंतु पुन्हा एकदा पंच बोलले त्या ठिकाणी. सलगचा दुसरा पंतर बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सलग दोन्ही चेंडू वाईट +1 म्हणजे एकूण 2 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी धाबांचं अंतर कुठेतरी काटलं जात आहे. यशराजच्या या धाबा शेवटच्या मोमेंटला कुठेतरी गोलंदाजाला या बागडा ठरू शकतं. येणार आता 12 चेंडू विजयासाठी 26 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 26 धाबा. या धाबा आता मित्रमध्ये नाबान कुठेतरी आवाक्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हो यावेळेचा बॉल वर फलटॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथून कॅच जरूर पकडला जातोय परंतु इथून डेफिनेटली आता चेक केलं जाईल. पंचांचा हा ड्रीव असेल आणि बिमर्स हाईट फॅक्टरसाठी खऱ्या अर्थानं आता इथून जरूर चेक केलं जाईल स्क्रीनवरती. जी केडीची इफेक्ट संपूर्ण टीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि इथून बॅट्समन आउट होईल. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतं. अगदी चेंडू डीप होत होता आणि त्यामुळे इथून फलंदाज होईल बाद. नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला. नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला. नारायण रामचे आला दादा कोटिंबेवाला. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून आता आव्हान थोडंसं कठीण बनत चाललंय परंतु इथून वैभवला मी तर म्हणेन स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे. सध्या तरी वैभव चला बीड संघाचा संगणक बघा अजूनही पोहोचलेला नाही या ठिकाणी. धोत्रे संघाचा का संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. बीड संघ बघा प्लीज आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा. इथून पंच वळले जात आहेत. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. इन ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे त्यामुळे आपण बीड संघ तातडीने आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं बघा. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्या बात आहे. कमालीचा डिलिव्हरी या ठिकाणी. बॉल पडल्यानंतर सरळ निघून चालला विकेट किपर च्या हातामध्ये. डॉट बॉल प्रेशर जरूर क्रिएट करतील या ठिकाणी कांडा संघाच्या फलंदाजावरती परंतु एखादे 2 मोठे फटके हा सामन्याला पुन्हा इथं जीवित ठेवतील मी तर म्हणून कांडा संघाला परंतु ते फटके सध्या तरी इथून येत नाहीये. थोडासा दबाव वाढत चाललाय. थोडासा दाबा कठीण बनत चालल्यात असं वाटलं होतं सुरुवातीलाच की या दाबांचा पाठलाग केलं जाईल. बॅटची लिडिंग एज विकेट किपरच्या माध्यमातून चुका नाहीयेत आणि अजून एक विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज प्रशांत होतोय बाद. रायगड जिल्ह्यात दादाच गाजतय लयते नाव. गाजतय लयते नाव. दादाच गाजतय लयते नाव. थँक्यू सर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन अशोक मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 25 धाबा संख्येची गरज. 9 चेंडू 25 धाबा अजूनही आव्हान आभाकामध्ये आहे. मी तर म्हणेन इथून जर का गुडलेकर सर इथून मोठे फटके आले ना तर कदाचित सामना अजूनही बनवू शकतो या मॅच मध्ये. मला तर या पुढे ससावले होते परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. आला अजून एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. सुरुवातीला 3 चेंडू वाईट फेकले होते गोलंदाज ऋतिकनं परंतु त्यानंतर मात्र अतिशय चांगली लेंथ वरती त्याने गोलंदाजी केली. वाईट लेंथ वरती गोलंदाजी सध्या त्याची पाहायला मिळते आणि या पद्धतीची गोलंदाजी तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. अजून एक डॉट बॉल. मी तर म्हणेन इथून फलंदाज आकाशला चेंडू समजत नाही. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स अशोक आहे
फलंदाज आणि सरळ मात्र चेंडू इथून निघून चाललेत विकेटरच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल. या ठिकाणी डॉट बॉल जे आहे ते प्रेशर वाढवतील आता बॅटिंग करणार खांडस टीमच्या फलंदाजावरती. पण तो इथून एखादा मोठा फटका जरी आला तर मॅच अगदी बॅलन्स राहील. हा चेंडू निर्णायक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. शब्द नाही आहेत गोलंदाजासाठी. बेल तो जरूर थोडंसं घेता येत त्या ठिकाणी पंच, परंतु नक्कीच सर षटक संपलंय का? इट्स डिफिनेटली अगदी वाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतं. वाईट लाईनवरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. कशा पद्धतीनं या ठिकाणी चेंडू लँड केला होता. अगदी बराचसा वेळ घेतला पंचांनी, परंतु अगदी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली या ठिकाणी गोलंदाज ऋतिकनं. सुरुवातीला 3 वाईट चेंडू या ठिकाणी फेकले होते. असं वाटलं होतं की लेन थोडीशी खराब आहे गोलंदाजाची, परंतु ऋतिकनं त्यानंतर चांगली गोलंदाजी करत फक्त धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 4 धावा आणि एक अगदी चांगलं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 4ही चेंडू जे फेकले त्या अभ्यंतरच्या धाबा होत्या. एकही बॅटनं धाबा आलेली नाही आहे त्या षटकामध्ये. शेवटच्या आता 6 बॉल आणि विजयासाठी 25 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. 6 मध्ये 25 धाबा बनल्या जातील. बऱ्याचशा वेळेस आपण पाहिलं या धाबाचे चेस होताना, परंतु यावेळेस मात्र अतिरिक्त गती त्यानंतर अतिरिक्त वलन देखील चेंडूनं घेतलं आणि इथून पंच इशारा करतायत वाईट बॉल्स. 6 मध्ये 24ची गरज आहे. चला खांडस संघ जास्त अतिरिक्त वेळ या ठिकाणी खर्च करू नका. बीड संघ बघा शेवटचा कॉल असेल. आपण जर आला असेल या ठिकाणी तर लगेच आपण रेफरिंग करायचे आहे टॉस करण्यासाठी. बघा हे षटक संपण्याच्या अगोदर येणं फार महत्वाचं आहे. सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा डॉटबॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या आता 5 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज. बघा हे 5 चेंडू फेकून झालेत आणि जर आपल्याला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल तर 2 बॉलची पॅलेंटी देखील असेल. मॅच संपलून 5 मिनिटं तुम्हाला वेळ असेल आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचले नाही तर 2 बॉलची पॅलेंट असेल. अक्षय या स्पर्धेचे सर्व अर्थातच अमरदादा लांगे यांच्या माध्यमातून या सूचना येत आहेत आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हो बॅटची लिडिंग केस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु बॉलला अडवलं जाईल कठीण. बॉल चालला सीमा रेखा पार. 4 रन. थैंक यू सो मच. अच्छा ही भे मुझमें और बुरा ही भे मुझमें. ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए. 4 धाबा जरूर आलं त्या चेंडूवरती, परंतु इथून अगदीच या इंटेक्शननं बॅटिंग करा आपल्याला. शेवटच्या आता 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 19 धाबा. 4 मध्ये 19 धाबा. अजूनही जर मोठे फटके आले तर सामना मी तर म्हणेन शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतो, कारण 1.5 ओव्हरमध्ये गोलंदाजी इतकी चांगली नाही आहे. पण तो इथून प्रयत्न करावे लागतील खांडस संघाला की या धाबेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं जाईल. हेलिकॉप्टर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच, परंतु इथून अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूने घुसळी घेतली हातातून आणि मात्र हा कॅच ड्रॉप झालाय, परंतु रनआउटची विकेट त्या ठिकाणी मिळते आहे. अजून एक धक्का बसेल खांडसला. फलंदाज पाहत अरे जनतेचा तो सेवक हाय हे न माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय हे न माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तीन चेंडू आणि 18 धाबा संख्येची गरज आहे. 3 मध्ये 18 धाबा. अजूनही मॅच मध्ये जर का मोठे फटके आले ना तर सामना इथून अजूनही बनू शकतो, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. सध्या तरी सामना थोडासा कठीण बनत चाललाय, परंतु जर का मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरसाब केला जाऊ शकतो. हा चेंडू फार चांगला होता. गुडलँड स्पोर्ट पण सरळ घुसळी घेतली. रनआउटसाठी चान्स होता त्या ठिकाणी,
परंतु इथून तो चान्स कमवला. मी तर म्हणेन 2 धाबा इकडेला दुहेरीमध्ये आता रूपांतर केलं जात आहे. 2 धाबा हा चेंडूवरती लेग पायचा पंच इशारा करताय त्या ठिकाणी. बाईक्स आहेत. येस. हो, यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी चूक झाली आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. परंतु या चुका आता थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेवटच्या निर्णय क्षणाला. परंतु सामना अगदी आपल्या बाजूने खेचलाय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेचा बॉल सरळ बीट करत चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून आला हा डॉट बॉल. मात्र हा सामना जिंकलाय टीम बांसोली संघाड आणि हडलक टीम खांडस. संघर्ष फार चांगला राहिला परंतु या क्षणाला मी तर म्हणेन कुठेतरी या शेवटच्या 2 षटकामध्ये धाबा बनलाच नाहीये आणि त्यामुळे इथून धाबा शेवटच्या ओव्हरमध्ये बनलाच नाहीये. त्यामुळे कुठेतरी